जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण LED तोरण नवीन रिपेअरिंग करणार आहोत। आपण पाहू शकता की LED तोरण बंद आहे। जर आपण बार इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता सुरू करूया व्हिडिओला। आपण पाहू शकता की तोरण बंद आहे, एक साईड पेटते। तर आपण आता त्याची कटिंग करून घेऊया। दोन्ही दोरी असेल ती, आणि हे कुंजनचं तोरण आहे आणि खूप हेवी आहे। आणि कारण दोन वायरमधली लेंथ ही जास्त आहे, कमीत कमी 12 इंच दोन बल्बमध्ये अंतर आहे। खूप हेवी तोरण आहे। तर आपण ते आज आता रिपेअर करणार आहोत। पण पाहू शकता की कशा प्रकारे मी तोरण सोडवून घेते। तोरण सोडवताना काळजी घ्या, कारण एखादी वायर ही कट होण्याची शक्यता जास्त असते। अशा प्रकारे आपण आता तोरण सोडून घेऊया आणि मग पुढील कामाला सुरुवात करूया। आणि सोडवताना काळजी घ्यावी लागते की एखादा बल्ब तुटू नये किंवा एखादा शोल्डर निघू नये, त्यामुळे सुद्धा काळजी घ्यावी लागते आपल्याला। आपण पाहू शकता की एक लाईन पेटते, एक लाईन बंद आहे। पाहूया आता किती वेळामध्ये आपल्याला त्याचा फॉल्ट मिळतो येतो। आणि प्रत्येक तोरणाला वेगवेगळं काहीतरी कारण असतं। हे कधी तोरण सुरुवातीला बंद असतं, कधी शेवटला बंद असतं, कधी मध्ये बंद असतं। तर त्याप्रमाणे आपण चेक करूया की नेमकं तोरण कुठे बंद आहे ते। आपल्याकडे 100 वोल्टचं तोरण आहे, मोठं तोरण आहे। तर थोडं मध्ये करून आपण चेक करूया की नेमकं काय प्रॉब्लेम आहे तो। कशा प्रकारे आपण सुरुवातीचे बल्ब बऱ्यापैकी सगळे पेटत आहेत, पुढे चेक करत जाऊया। अशा प्रकारे सगळे तोरण आपण चेक करायचे आहेत। आणि ही सगळी तोरणं आपल्या दुकानातली आहेत, कारण जेव्हा आपण माल मागवतो तेव्हा त्यातील काही तोरणं बंदच असतात, तरी आपण दुकानदारावर रिपेअरिंग करतो। अशा प्रकारे सगळे आपण तोरणं रिपेअरिंग करायचे आहेत। जेव्हा आपल्या सगळे दुकानात तोरणं येतात तेव्हा आपण ती चेक करून मगच कस्टमरला आपण पुढे देतो। जर बंद असेल तर तो आपण रिपेअरिंगला टाकतो। अशा प्रकारे आपण सगळं करत असतो, कारण तोरण विकणे जेव्हा कस्टमरच्या घरी गेल्यावरती ते 2 शब्द ऐकण्यापेक्षा आपण आधीच सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली बरी। अशा प्रकारे सगळं तोरण चालू आहे। आपण पाहू शकता व्यवस्थित एक लाईन पेटते। आता इथे सप्लाय देत नाही आहे, बघूया। तर थोडं तोरण अजून घेऊया आणि पुढे बघूया परत की नेमकं कुठे फॉल्ट आहे, काय कसं काय ते। कधी करंट लागण्याचा चान्स असतो, त्यामुळे काळजी घ्या। काळजी घेतली की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। आणि बसायलाही व्यवस्थित पाट किंवा असं लाकडी काहीतरी घ्या, जेणेकरून करंट आपल्या शरीरातून जमिनीत बायपास होऊ नये। अशा प्रकारे आपलं आता इकडे मागे फॉल्ट निघालेला आहे, पुढचं सगळं ओके तोरण आहे। तर परत थोडं रिटर्न मागे जाय की आपला नेमका कुठे काय फॉल्ट आहे तो। आता इथे प्रमाणे चेक करूया। ओके, म्हणजे आता 2 बल्बच्या मध्ये एखादा बल्ब बंद पडलेला असणार आहे। त्यामध्ये आता सोल्डर मारूया आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करूया। हे बघा, इथे आपल्या एक सोल्डर निघालेला आहे। तर पाहू शकता व्यवस्थित, आपला दिसतोय का नाही सांगू शकत नाही, पण तिथे एक सोल्डर निघालेला आहे। आणि तो जॉईन केल्यावरती आपण प्रॉपर हे करायला घेणार आहोत। पण पाहू शकता कशा प्रकारे निघाला आहे तो। आणि होल्डर काढले सगळे बल्ब पेटत आहेत, आपण पाहू शकता समोर। हे बघा, तो बल्ब जोडल्यावर सगळे बल्ब पेटत आहेत आपले। आणि 2 लाईनची माळा आहे, त्यामुळे त्या 2 लाईन चेक कराव्या लागतात। त्याला प्रॉपर व्यवस्थित सोल्डर मारून तो पण आता हे करायला घेऊया। कोणतेही तोरण रिपेअरिंग करताना काळजी घेत जावा, कारण आपलं संपूर्ण लक्ष हा तोरणावरती सुद्धा कधी करंट लागण्याची शक्यता जास्त असते। तर त्याची काळजी घेत जावा। आणि जर तोरण खूप जुनं असेल तर
आतमध्ये वायरचा पण खूप मोठा प्रॉब्लेम असतो. जेव्हा वायर त्यातमध्ये खराब होते किंवा बल्ब गंजले जातात, तर अशा प्रकारे आपण तोरण ते लवकर रिपेअर करू शकत नाही. असा सगळा तो विषय असतो. त्यामुळे पहिलं वायर बघा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापर करा, मगच तोरण रिपेअरिंगला घ्या. अशा प्रकारे आपण घरगुती तोरण रिपेअरिंग करू शकतो. आणि ह्याला 8 mm LED बल्ब लावलेला आहे. कारण जेव्हा आपण पाहू शकतो की 8 mm बल्ब किती हेवी आहे, तो जाळ आहे तो. तर 8 mm बल्ब असला की लाईट ब्राईटनेस पण खूप छान देतो. अशा प्रकारे आपला तोरण केलेलं आहे. आता पेटवून बघूया कसं पेटतं. इथं आपण मस्त गाठ मारू त्याला बल्ब, जेणेकरून याच्यातून निसटू नये किंवा निघू नये म्हणून. अशा प्रकारे आपली गाठ मारून झालेली आहे. आणि आता टोपण लावूया आणि पहिलं तोरण पेटवून बघूया की अरे वा, खूप छान असं सुंदर असं तोरण पेटलेलं आहे. आपण पाहू शकता की छान पेटले तोरण. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बारी इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.